नमस्कार, मी कल्याणी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. सकाळी उठून हॉस्पिटलला गेले. आज जिमला काही गेले नाही कारण 10 ते 12 दिवस आमची जिम बंद असणार आहे. तिथे रिनोव्हेशनचं काम सुरू आहे. तर लवकरच घरी आले. घरी येऊन फ्रेश वगैरे झाले, चहा घेतला आणि आता ठरवलं की आपण काहीतरी घरातलं काम करूया. तर निखिलने सांगितलं की आपण घरात थोडासा बदल करूया. तर आम्ही लागलेलो आहे कामाला. तर ही जी रूम आहे, एक बेडरूम आहे, त्यामध्ये आमचं बरंचसं सामान आहे. तर आम्ही या रूममधलं सामान थोडं शिफ्ट करायचं ठरवलेलं आहे आणि ते सामान शिफ्ट करून आम्ही या रूममध्ये ठेवणार आहे. या रूममधील जे निखिलचं कामाचं सामान आहे, लॅपटॉप वगैरे, ते त्या रूममध्ये शिफ्ट करणार आहे. शिफ्ट करण्याचं कारण आहे ही विंडो. यामधून सनलाईट तर खूप भारी येते, दिवसा इथे बसायला खूप छान वाटतं. पण प्रॉब्लेम हा आहे की इथून रस्ता लगेचच जवळ आहे, त्यामुळे आवाज खूप येत असतो गाड्यांचा. तर आम्ही ठरवलं की थोडं दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करूया, निखिलची रूम, जेणेकरून थोडं शांततेचं वातावरण भेटेल आपल्याला. घर आवरायचं म्हणजे पुढाकार हा स्त्रीलाच घेतला पाहिजे, त्यामुळे हातात आधी झाडू घेतलेला आहे. सगळी रूम व्यवस्थित झाडून घेऊया अगोदर. एक रूम आवरत असताना बाकी रूमची काय अवस्था होते बघायचं आहे का तुम्हाला? तर हे बघा, हॉलमध्ये आम्ही किती पसारा आणून ठेवलेला आहे. सगळं सामान हॉलमध्ये आलेलं आहे आणि आपल्या किचनमध्ये पण काही वस्तू गेलेल्या आहेत, मोस्टली नित्तूची खेळणी. बेड ही आपल्या घरातील अशी जागा असते जी की आपण रोज झाडू शकत नाही आणि बेडच्या खाली एवढी धूळ झालेली आहे बघा. तो तिच्या आजीसोबत ना भजनाला गेली होती, घरी आली आणि तिची रिॲक्शन बघा. काय नाही तू हो, आपण नवीन घरात जाऊया राहिला. हो, आपण दुसरीकडे जाऊया का? दुसरीकडे जाऊया का राहिला? हा, जायचं सामान घेऊन आपलं. ते कल्याणीचं आवरायचं चालू आहे, लोटून घेते ती सध्याला. एक एक रूम आवरायचं सुरू आहे. आता ही ट्रॅव्हलर बॅग ठेवूया. बॅग व्यवस्थित राहावी यासाठी त्याला कॅरी बॅग घालून ठेवूया. याला आपण टी शर्ट पण घालू शकतो बॅगला, माहिती आहे का? फक्त मोठा टी शर्ट पाहिजे. आवरताना निखिलला आता कंटाळा आलेला आहे आणि त्यांनी आत्यांना काढा करून मागितला. निखिलला धुळीची खूप ॲलर्जी आहे, म्हणजे आपण घरात झाडू मारायला लागलं की त्यांना शिंका यायला सुरुवात होतात. तर तसाच त्रास होत असतानाच त्यांनी काम सुरू केलं. आम्ही सगळेजणच मिळून आता काम करतोय. अजून बरंच काही आवरायचं बाकी आहे. आत्तापर्यंत तरी आपली रूम काही अशी दिसते, आणखी बऱ्याच गोष्टी आपल्याला आवरायच्या आहेत. निखिलचा ऑफिसचा सेटअप पण आम्ही या रूममध्ये केलेला आहे. इकडची रूम देखील आवरून झालेली आहे आणि सगळेजण काम करत आहेत, त्यामुळे नित्तू घेऊन बसलेली आहे मोबाईल. दे बाळा, चल आता द्यायचा असतो, गुडगल आहे ना. बघू व्हिडिओमध्ये दे, व्हिडिओमध्ये दे. चल परत देते तुला, दे. आजच्या जेवणासाठी आत्यांनी घेवड्याची भाजी आणि भाकरी बनवलेली आहे. गुड मॉर्निंग सर्वांना. झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात. काल आम्ही घरातली साफसफाई करायला घेतली होती कारण आज माझी सुट्टी आहे. तर सुट्टीच्या दिवशी जास्त काम करायला लागू नये म्हणून मी आदल्या दिवशीच कामाला सुरुवात केली होती. मला वाटलेलं की मी सगळी कामं कंप्लीट करीन, पण तसं काही झालं नाही. रात्री काम करून खूप कंटाळा आला, त्यामुळे लगेच झोपी गेले. घरातील बेडरूम तर आवरल्या, पण हॉल आणि किचन अजून बाकी आहे. तर आज हे आवरून घ्यायचं. किचनमध्ये पण काही सामान आणून ठेवलेलं, ते देखील तसंच आहे. निखिलची खूप इच्छा होती या रूममध्ये शिफ्ट होण्याची, तर इकडे आलेलो आहे. त्यामुळे ते पण सकाळी सकाळी आज लवकर उठलेत आणि आम्ही निघालेलो आहे मॉर्निंग वॉकला. आणि ही चालू आहे निखिलची मॉर्निंग वॉकला जाण्याच्या अगोदरची तयारी. कशासाठी लावले तर हे असे गुडघे टाईट राहते, चालायला खूप मजा वाटते आणि हलका हलका थोडंसं वाटतं. हे जर घालून चाललं तर गुडघ्यावरती ताण येत नाही. चालत चालत आम्ही आज खूप लांब आलेलो आहे आणि सकाळ सकाळी चालायला खूप मस्त वाटतंय. फ्रेश हवा, फ्रेश वातावरण, सूर्यप्रकाश पण छान आलेला आहे, मस्त वाटतंय. गुड मॉर्निंग बाबू, गुड मॉर्निंग. सकाळपासून सगळेजण कामाला लागलेले आहेत. प्रत्येकाने एक एक रूम घेतले आणि आवरायला लागलोय. या कपाटावर ना खूप जास्त सामान होतं, ते सामान आता निखिलने काढलंय आणि कपाट व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे.
आणि इकडे नित्तू बघा आपले कसे बसले. आणि इकडे ना नित्तूचा खेळ चालू आहे. तिने देखील घरातलं सामान वगैरे आवरायला थोडी मदत केली आम्हाला. त्या देवारा साफ करायला लागलेले आहेत. देवाऱ्याचा जो ड्रॉवर आहे त्याच्यामध्ये बरंच सामान होतं, तर त्या साफ करतायत. मी ही नित्तूची खेळणी सगळी आवरून ठेवली. वेगवेगळी असं सगळं सामान बाजूला काढून ठेवलंय. आता नित्तू किती दिवस ते तशीच ठेवायला माहीत नाही, पण ठेवल्यात तरी. सगळेजण आवरतोय तरी देखील घरात खूप जास्त पसारा पडलेला आहे आणि हा आवरायला मला अजून बराच वेळ लागणार आहे. सगळेजण घरातले कंटिन्यू काम करतायत, त्यामुळे आज काही नाश्त्याला बनवलं नाही. तर निखिलने हे बाहेरून डोसा आणि भाजी आणलेली आहे. आप्पे देखील आणलेले आहेत नाश्त्यासाठी. आज खूप दिवसातून आम्ही सगळेजण आप्पे खाणार आहे. कालपासून आवरत असलेलं घर आज फायनली आवरून झालेलं आहे. तरी पण छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तर त्या हळूहळू उचलता येतील किंवा उचलल्या तरी त्या तिथेच परत येतातच. किचन देखील व्यवस्थित आवरून झालेलं आहे. स्वच्छ असं धुवून घेतलं. दुपारचे 1:30 वाजलेले आहेत तर नित्तूची माझी आंघोळ झाली. नित्तूने आजीसोबत एकदा आंघोळ केली, आईसोबत एकदा केली, असं 2-2 वेळा आंघोळ झाली तिची. तर आवरून बसलोय. सकाळपासून कंटिन्यू काम करतोय. बघायला गेलं तर रात्रीपासून कामच चालू आहे. सकाळी दुसऱ्या खोलीत सायंकाळची वेळ झाले. मस्तपैकी फ्रेश झालो आणि आता भडंग आणलेलं आहे खायला. आत्या फिरायला निघालेल्या आहेत आणि आत्यांचा मोबाईल नित्तू घेऊन बसलेली. बनवलंय हे बघ, मग खा ना. गोम गोम आहे. जादू मिल गया. अरे जादू पडला आमचा. 2 जण मिळून चित्र काढतायत. तर नितू ना त्यांना कलरच घेऊ देत नाही. नितूकडे एवढे सारे कलर आहेत ना, ते प्रत्येक खोलीत पडलेले असतात. पण आता बाबांना एकही कलरला हात लावू देत नाहीये. का बाळा असं? नितूची आणि बाबांची ना लफाछपी चाललोय. बघू बघू. आत्याने देवाचं पुस्तक वाचायला घेतलं. आमच्या घरात ना देवाचं सगळ्यात जास्त करतात त्या म्हणजे आमच्या आत्या. जेवण करून झालं सर्वांचं आणि नित्तू ना घरातील एक एक वस्तू शोधून काढत असते. हे माझ्याकडे असलेले फोटो होते आयडेंटिफाईज, बरेच वर्षापूर्वीचे आहेत, म्हणजे माझ्या शाळेतल्या मैत्रिणींचे वगैरे. आणि नित्तूने आता सगळे फोटो काढलेत. हा माझ्याकडे असलेला माझ्या भावाचा फोटो आहे. नित्तूला ओळखता येते का बघूया. नित्तू कोण आहे हे? हा भावा. कोण आहे सांग? मामा आहे तुझा. कोणता मामा आहे सांग? दिनेश मामा नाही, ओंकार मामा. हा हे कोण आहे सांग? हा दीदी नाही, नीट बघ. मामा आहे तुझा. हा अक्षय मामा. तुझी आई आहे. तुला कसं काय ओळखली आई? हा बघा ना माझा 10वीत असलेला फोटो आहे आणि नित्तूला आता पण ओळखता येतोय. तर असा होता आमचा आजचा दिवस. मागचे 2 दिवस झाले मी हा व्लॉग बनवते आणि घरातलं कामच जास्त करून केलेलं आहे, वेगळं काही केलेलं नाही. तरी पण तुम्हाला आमचा हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय बाय, गुड नाईट सर्वांना. काय बर बर. इथं कल्याणीचं आवरायचं चालू आहे. टीव्ही बंद कर. आवाज येत नाही का तुझा? तुझा आधी आवाज येत.